रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या भागातील श्लोकांना सुरुवात करण्यापूर्वी एक निवेदन करते. या संस्कृत सुभाषित सौरभच्या भाग क्रमांक 2 ते भाग क्रमांक 11 यामध्ये पार्वती देवी आणि लक्ष्मी देवी यांच्यावर आधारित असलेली सुभाषितं कथन केली गेलेली आहेत. अतिशय उत्तम अशी ती सुभाषितं आहेत. त्यामध्ये पार्वती देवीचं वाक्चातुर्य, लक्ष्मी देवीवर केले जाणारे आरोप, त्या आरोपांचं लक्ष्मीने कसं खंडन केलं, ते आरोप कसे खोडून काढले, शिवाय तिला कुठल्या घरामध्ये राहायला आवडतं, कोणत्या परिस्थितीमध्ये ती चिरकाल राहते, याविषयीची तिनं स्वतः दिलेली उत्तरं अशी ती सुभाषितं आहेत. ती आपण जरूर ऐकावीत. आपल्याला त्यातून नक्कीच एक वेगळा आनंद प्राप्त होईल. दुसरं असं की मागच्या भागामध्ये आपण 1 ते 4 हे श्लोक पाहिले होते. त्यातील श्लोक क्रमांक 2 ची दुसरी ओळ, यस्याम हिरण्यम विंदेयम गाम अश्वम पुरुषानहम, याबद्दल मला थोडंसं स्पष्टीकरण करावंसं वाटते की यस्याम हिरण्यम विंदेयम, जिच्यापासून मी सोनं मिळवीन किंवा मला सोनं मिळावं, संपत्ती मिळावी. गाम अश्वम विंदेयम, गाई घोडा असे पशुधनसुद्धा मिळावं, अशी प्रार्थना करणं, अशी इच्छा करणं हे आपण समजू शकतो. परंतु अहम पुरुषान विंदेयम, मला माणसंसुद्धा मिळावीत, अशी प्रार्थना करण्यामागे काय कारण असावं, असा आपल्याला प्रश्न पडतो. आणि आपण उत्तर शोधायला गेलं तर आपल्या असं लक्षात येतं की प्राचीन काळी शेती आणि पशुपालन हाच प्रमुख व्यवसाय होता. आणि शेतीच्या कामासाठी कितीही माणसं असली तरी ती कमीच पडतात. आणि म्हणूनच मला नातलगांच्या रूपाने, मित्रपरिवाराच्या रूपाने, नोकराचाकरांच्या रूपाने भरपूर माणसांचीही प्राप्ती व्हावी, म्हणजे सोन्या चांदीच्या रूपानं मला धनसंपत्ती मिळावी, गाई बैल घोडे यांच्या रूपाने पशुधन मिळावं, आणि नातेवाईक मित्रपरिवार नोकरचाकर यांच्या रूपानं मला माणसंही मिळावीत, माणसांचीही प्राप्ती व्हावी, अशी प्रार्थना केली असावी. तसंच तिसऱ्या श्लोकातील 4था चरण, श्रीर्मा देवी जुषताम, याविषयी थोडं सांगते. श्रीर्मा, श्री ही अधिक मा अशी संधी मी सांगितली होती. श्री म्हणजेच लक्ष्मी, मा म्हणजेही लक्ष्मी. मा हे लक्ष्मीचं एक नाव आहे, म्हणूनच श्री विष्णूंना माधव हे नाव प्राप्त झालं. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती, लक्ष्मीचा पती तो माधव. असं मा या शब्दाचा लक्ष्मी असा अर्थ आहे. तसाच मा म्हणजे मला हाही अर्थ आहे. अस्मत् सर्वनामाचं द्वितीय एकवचनाचं वैकल्पिक रूप मा आणि त्याचा अर्थ मला. श्रीर्मा देवी जुषताम, ती श्रीदेवी मला प्रसन्न होवो, असा या श्लोकार्धाचा अर्थ आहे. आता आजच्या भागातील सुभाषितांकडे आपण वळूया. तसं नवरात्रातील पहिल्या दिवशी देवीची शैलपुत्री या रूपातील देवीची पूजा अर्चना आराधना केली जाते. आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी या रूपातील देवीची पूजा अर्चना केली जाते. ब्रह्मचारिणी हे पार्वती देवीचंच एक रूप आहे. शंकर महादेव हेच आपल्याला पती म्हणून लाभावेत म्हणून पार्वतीने तपश्चर्या केली होती. त्या तिच्या तपस्वी वृत्तीची ब्रह्मचारिणी रूपातील देवीची दुसऱ्या माळेला पूजा अर्चना केली जाते. आज आपण 5, 6, 7, 8 हे श्लोक पाहणार आहोत. 5वा श्लोक असा आहे, चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंतीम श्रियम लोके देवजुष्टाम उदाराम ताम पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम वृणे. चंद्राम प्रभासाम, चंद्रासारख्या तेजाने युक्त असलेली, तेजासारखी शीतल, चंद्रासारखी शीतल, चंद्रासारख्या तेजाने युक्त असलेली, यशसा ज्वलंतीम, यशाने, यशसा म्हणजे यशाने, आणि ज्वलंतीम म्हणजे तेजस्वी दिसणारी. श्रियम म्हणजे ती श्रीदेवी, तिला. लोके म्हणजे या जगामध्ये, या त्रैलोक्यामध्ये. देवजुष्टाम, देवजुष्टा याचा अर्थ आहे देवांकडून पूजा केली जाणारी, देवांनीही जिचं पूजन केलेलं आहे अशी. आणि देवजुष्टाम
देवांनीही जिचं पूजन केलेलं आहे अशा तिला. उदाराम, जी अत्यंत उदार अंतःकरणाची आहे अशा तिला. ताम म्हणजे तिला. पद्मिनी मीम, जी पद्मिनी आहे म्हणजे पद्म लाल रंगाच्या कमळामध्ये जिचा निवास आहे अशा त्या पद्मिनीला. शरणमहम प्रपद्ये, मी शरण आलेलो आहे, मी शरणागत आहे. अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम वृणे, त्वाम म्हणजे तुला, वृणे म्हणजे विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि काय प्रार्थना? तर अलक्ष्मीर्मे नश्यताम, माझी अलक्ष्मी नाहीशी कर, नष्ट कर. अलक्ष्मी म्हणजे अशुद्धी, वाईट विचार. आंतरिक अलक्ष्मी म्हणजे वाईट विचार, मोह, माया. आणि बाह्य अलक्ष्मी म्हणजे दुःख, दारिद्र्य, दैन्य, कलह, भांडणं, व्यसनाधीनता, ही सगळी अलक्ष्मी. जिथे अलक्ष्मी असते तिथे या सगळ्या गोष्टी असतात. आता ही अलक्ष्मी कोण? तर ती आहे लक्ष्मीची थोरली बहीण, लक्ष्मीच्या आधी उत्पन्न झालेली. समुद्रमंथनातून हलाहल उत्पन्न झालं, ते शिवशंकरांनी प्राशन केलं. त्या हलाहलाच्या थेंबातून या अलक्ष्मीची उत्पत्ती झाली असं म्हणतात. जिथे जिथे ही अलक्ष्मी असेल तिथे तिथे दुःख, दैन्य, दारिद्र्य, कलह, व्यसनाधीनता आणि सगळ्या वाईट गोष्टी तिथे असतात. अशा या अलक्ष्मीला नाश कर अशी प्रार्थना केलेली आहे. ही अलक्ष्मी, लक्ष्मीचा विष्णूंशी विवाह होण्यापूर्वी या अलक्ष्मीचा सुद्धा विवाह होणं गरजेचं होतं, कारण ती लक्ष्मीची मोठी बहीण होती. म्हणून तिला उद्दालक ऋषींना दिली. उद्दालक ऋषींच्या आश्रमामध्ये अत्यंत सात्विक वातावरण, तिन्ही त्रिकाळ पूजा अर्चा, मंत्रोच्चार, पवित्र वातावरणामध्ये ह्या अलक्ष्मीला अजिबात राहावंसं वाटलं नाही. तिला तिथे मुळीच करमत नव्हतं, राहावं वाटत. म्हणून उद्दालक ऋषींनी तिला पिंपळाच्या झाडाखाली राहायची अनुमती दिली आणि ती पिंपळाच्या झाडाखाली राहते. म्हणून पिंपळ हा वृक्ष शुभ असला तरी तो मुद्दाम त्याचं रोपण केलं जात नाही. अशी ही अलक्ष्मी, ती वृद्ध आहे, केस पिंजारलेले, चेहरा काळा, डोळे लाल आणि पिवळ्या केसांची अशी ही अलक्ष्मी, असं तिचं वर्णन आहे. तिला नश्यताम, तिला नष्ट कर अशी लक्ष्मीला प्रार्थना करतो. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. जी चंद्राप्रमाणे तेजस्वी, यशाच्या तेजाने तळपणारी, तिन्ही लोकांमध्ये देवांकडून सुद्धा पूजिली गेलेली उदार अंतःकरणाची, पद्म लाल रंगाच्या कमळामध्ये राहणाऱ्या त्या लक्ष्मीला मी शरण आलेलो आहे, अनन्य भावे शरण आलेलो आहे. आणि माझे आंतरिक आणि बाह्य अलक्ष्मी तू नाश कर, त्या अलक्ष्मीचा नाश कर अशी मी तुला प्रार्थना करतो, असा या 5व्या श्लोकाचा अर्थ आहे. 6वा श्लोक बघूया. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. आदित्यवर्णे, आदित्य म्हणजे सूर्य, अत्यंत तेजस्वी, आणि वर्ण म्हणजे रंग. त्या सूर्यासारखाच तेजस्वी रंग, तेजस्वी कांती असलेली. तपस्सह अधिक अधिजातः, तपापासून उत्पन्न झालेला. वनस्पतिस्तव, तव म्हणजे तुझा आवडता, वनस्पती वृक्ष, अथ बिल्व, बिल्व म्हणजे बेल, बेलाचं झाड. हे तुझे, ही आवडती वनस्पती, हा आवडता वृक्ष तुझ्या तपामधून उत्पन्न झालेला आहे आणि त्यामुळं तो वृक्षसुद्धा अत्यंत प्रभावी आहे. तस्य फलानी, त्याची फळासुद्धा त्या तपामुळे, त्या फळांनीसुद्धा नुदंतु म्हणजे हाकलून द्यावे, माझ्या घरातून बाहेर काढावे, हटवावे. कोणाला? तर मायांतरायाश्च, माया, मोह, माया, बुद्धिभ्रम, बुद्धीचा भ्रम, आणि बाह्य अलक्ष्मी म्हणजे दुःख, दारिद्र्य, पीडा, कलह, व्यसनाधीनता आणि सर्व प्रकारची अशुद्धी, असात्विकता, तामसी वृत्ती, या सर्व अलक्ष्मीला बाहेर काढावं अशी प्रार्थना आहे. सूर्यासारख्या तेजस्वी रंगाची, तेजस्वी कांती असलेली, जिच्या तपामधून तिचा आवडता वृक्ष, बेलवृक्ष
उत्पन्न झाला आहे त्या तपश्चर्येच्या बेलवृक्षाच्या फळांनी माझ्या घरातील अंतर्बाह्य अलक्ष्मीचा विनाश होवो, तिला बाहेर काढलं जावं, असा या श्लोकाचा अर्थ आहे. 7वा श्लोक वाचूया. उपैतु मा देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. उपैतु म्हणजे माझ्याजवळ येवो, मा म्हणजे माझ्याजवळ, उपैतु उप अधिक ई धातूचं रूप आहे. माझ्याजवळ येवो. कोणी यायचे जवळ? तर देवसख, देवांचा मित्र असलेला कुबेर माझ्याजवळ यावा. आणि तो एकटाच यावा का? किंवा कशासह त्याने आपल्याकडे यायचं पाहिजे? कीर्तिश्च मणिनासह. कीर्ती म्हणजे चांगली प्रसिद्धी, चांगल्या अर्थाने झालेली प्रसिद्धी, कीर्तीने. आणि रत्न, मणी म्हणजे रत्न, जड जवाहीर यांच्यासह देवांचा मित्र असलेल्या त्या कुबेराने माझ्याजवळ यावे, माझ्याकडे यावे. प्रादुर्भूतोऽस्मि, मी उत्पन्न झालेलो आहे, माझा जन्म झालेला आहे. राष्ट्रेस्मिन, या राष्ट्रामध्ये माझा जन्म झालेला आहे. कीर्तिम वृद्धिम ददातु मे. कीर्ती, चांगली प्रसिद्धी, चांगल्या अर्थाने माझं नाव चांगलं झालं पाहिजे, प्रसिद्धी झाली पाहिजे, कीर्ती झाली पाहिजे. आणि वृद्धी म्हणजे भरभराटसुद्धा ददातु मे, मला द्यावी. देवांचा मित्र असलेल्या त्या कुबेराने कीर्ती आणि जड जवाहिरासह माझ्याजवळ यावे. या राष्ट्रामध्ये माझा जन्म झालेला आहे, मला कीर्ती आणि भरभराट प्राप्त व्हावी, मला द्यावी, असा 7व्या श्लोकाचा अर्थ आहे. 8वा श्लोक. क्षुत्पिपासा मलां ज्येष्ठाम लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धींच सर्वान् निर्णुद मे गृहात. क्षुत म्हणजे क्षुधा म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान, आणि मलाम म्हणजे अशुद्धी, मलिनता. मग ती वैचारिक मलिनता, मनातली मलिनता असो किंवा शारीरिक मलिनता असो, सगळीकडची अस्वच्छता. ज्येष्ठाम अलक्ष्मीम, ज्येष्ठा म्हणजे ती थोरली आहे, अलक्ष्मीम मोठी बहीण असलेल्या या अलक्ष्मीला. आणि ती कुठल्या कुठल्या रूपात आहे? ती भुकेच्या रूपात आहे, तहानेच्या रूपात आहे, अशुद्धीच्या रूपात आहे, अस्वच्छतेच्या रूपात आहे, कलह, भांडणं, दुःख, दैन्य, दारिद्र्य, व्यसनाधीनता या सगळ्या रूपांमध्ये ती अलक्ष्मी आहे. नाशयामी अहम, अशा त्या अलक्ष्मीला मी नाश करीन, तिचा नाश करीन, तिचा नाश करतो. अभूतिम असमृद्धींच, अभूती, भूती म्हणजे वैभव आणि अभूती म्हणजे दारिद्र्यावस्था. समृद्धी म्हणजे भरभराट, विपुलता, सर्व गोष्टींची विपुलता. आणि असमृद्धी म्हणजे सर्व गोष्टींचा अभाव, दारिद्र्य आणि सर्व प्रकारचा अभाव. या सर्वांना निर्णुद मे गृहात, निर्णुद म्हणजे हाकलून दे, बाहेर काढ. आणि माझ्या घरातून, मे गृहात माझ्या घरातून या भूक, तहान, अशुद्धी, अस्वच्छता यांच्या रूपात असलेल्या अलक्ष्मीला, दारिद्र्याच्या रूपात असलेल्या अलक्ष्मीला, सर्व गोष्टींच्या अभावाच्या रूपात असलेल्या अलक्ष्मीला माझ्या घरातून तू बाहेर घालवून दे, बाहेर हाकलून दे, माझ्या घरातून हटव, अशी या 8व्या श्लोकामध्ये प्रार्थना केलेली आहे. आपल्याला हा भाग जर आवडला असल्यास अभिप्राय नक्की कळवावा. पुढच्या भागामध्ये पुढच्या श्लोकांसह नक्की भेटूया. धन्यवाद.